तर कोण गेले मैदानाच्या आत? चला लवकर लवकर सामना सुरू करून घ्या. सामना क्रमांक 3 सुरू होतोय आत्ताशी. आणि आत्ता टायमिंग जर आपण पाहिला तर 12:37 हा आत्ताचा टायमिंग आहे. आणि आपल्या कार्यक्रम पत्रिकेच्या नियोजनानुसार जर आपण पाहिलं तर आपल्याला तिसऱ्या सामन्याचा जो काही टायमिंग आहे तो 11:30 आहे. म्हणजे आपण 1 तास 7 मिनटं लेट आहोत. एक सामना पाठीमागे आहेत. तुम्ही अंदाज करा की आपल्याला वेळ किती कमी आहे. म्हणजे शेवटच्या सामन्याचा जर टायमिंग आपण जर पाहिला तर इथं शेवटच्या सामन्याचा टायमिंग आहे 3:30. तो शेवटचा सामना मला नाही वाटत 5 वाजायच्या चालू होईल. जर अशा प्रकारचा वेळ जर जात राहिला तर म्हणून वेळ वाचणं गरजेचं आहे. आले का दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू? शिवशाहीचा आहे, शिवतेजचा आहे. आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असेल. एक स्ट्राईकला उमेश माळवे, नॉन ट्रॅकच्या बाजूला निनेश धुमाळ आणि गोलंदाज मार्कवती तयार असेल पहिल्या षटकासाठी. स्वतः प्रताप भाऊ खांदवे पहिल्या षटकासाठी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू आपण पाहिला, सुंदर तो खेळला गेला आणि चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. गोलंदाज तयार. प्रत्येकदा भाऊ खांद्यांवरती केले गेलं आक्रमण. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू पोहोचेल मार्चच्या बाहेर. हा लागोपाठचा दुसरा चौकार आहे. हा चेंडू सुरेख, चेंडू डॉट जाताना या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू या दरम्यान डॉट असेल. चेंडू गोलंदाज तयार. हा चेंडू परत एकदा आपण पाहू. इथे मात्र एक सुरेख प्रकारचा फटका. परत एकदा एक चौकार आलाय. 4 रन चौकार आहे. Repeat. गोलंदाज तयार असेल. आपण पाहतोय धावफलक वाढला गेला. संघाची धावसंख्या 12 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. चेंडू या दरम्यान आपण पाहतोय पूर्णपणे उजवेष्टीच्या बाहेर असेल. व्हाईट बॉल. धावफलक धावसंख्या 13. गोलंदाज तयार. उजवा हाताने मारा आहे.
या दरम्यान अगदी आपण पाहतोय खूप उंची घेतलेला चेंडू झेल सीमारेषेच्या बाहेर चेंडू पोहोचलाय. षटकार आहे. धावा फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय निश्चितप्रमाणे या षटकाराच्या पण वाढली जाईल. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना नाणेफेक गमावल्यानंतर शिवतेज स्पोर्ट्स क्लब बिन बाद 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. टॉस शिवशाही संघाने जिंकला. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. धावराका धावसंख्या आपण पाहू निश्चितप्रमाणे 19 वरती आहेत. नवीन गोलंदाज सनी रागपसरे गोलंदाजी मार्गावरती आले आणि सनीचा पहिला चेंडू या दरम्यान अगदी डॉट जाताना पाहायला मिळतोय. चेंडू डॉट चेंडू निर्धाव असणार आहे. इथे आपण पाहतोय चेंडू सुंदर ते अगदी अडवलाय. गोलंदाज तयार. परत एकदा उजव्या हाताने. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हातातून सटकला आहे आणि पहा चेंडू आस्ता व्यस्ता फेकलाय आणि त्या दरम्यान अगदी 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. धावफलक या दरम्यान दोन्ही पुढे जाईल. संघाची धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या 21 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 21 वरती धावफलक या दरम्यान आपण जो पाहत आहोत. चेंडू यात्रा आपण पाहतोय तिचे सुरेख बॅट निश्चितप्रमाणे जी बदलली जाईल. या दरम्यान चेंडूची वाट पाहिली आणि चेंडू पोचला जाईल सरळ अगदी पॉईंटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षण सुरेख आहे. फिकी थोडीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळते परंतु चेंडू व्यवस्थितरित्या गॅदर केलाय. किशोर गायकवाड इष्टांच्या पाठीमागे इष्टिरक्षकाची भूमिका पार पाडत असताना एक धावफलक एकाने पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 22 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रसिद्ध बैलगाडा मालक आदरणीय गणेश शेठ खांदवे मास्तर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर आदरणीय कालिदास शेठ खांदवे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ज्यांच्या शुभ हस्ते सकाळी पहिल्या सामन्याचा टॉस आपण केला ते सुद्धा ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत हार्दिक स्वागत असणार आहे. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 24 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. बॅट या दरम्यान आपण पाहतोय जी बदलली जाईल. काय करामत मैदानाच्या आतमध्ये केली जाणार ते आपल्याला पाहिजे आहे. इथे शांत प्रकारचं अगदी वातावरण आहे. वातावरण कशा प्रकारे अगदी अशांत केलं जाईल ते आपल्याला पाहिजे. नवीन गोलंदाजी मार्गावरती शुभम शेळके या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळणार आहे.
गोलंदाज तयार. शुभम टू स्ट्राईक पे बल्लेबाज. आणि या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय चेंडू फाईन लेगच्या दिशेने सूर मारलाय, डाव्या बाजूला झेपवलाय. चेंडू हातात आला नाही. बॅकअपसाठी असणारे क्षेत्ररक्षक दूरवरती होता, तिथं 2 धावा आल्या आणि या 2 धावसंख्येने आपल्या पुढे जाऊन पोहोचलो. 26 या धावसंख्येवरती धावफलक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. खूप मोठी करामत मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. उत्तरेश्वर करंडकाचं आयोजन नियोजन आपण पाहतो, एक बहारदार आयोजन नियोजन आहे. ज्या क्रिकेटच्या स्पर्धेचं कौतुक येणारा प्रत्येक पाहुणा वर्ग. ओ शॉर्ट पिच चेंडू होता आणि फुल पॉवरफुल सक्सेसफुल और ये ले भाई ब्यूटीफुल छक्का. धाबराका धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल ती आता 32 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. बॉल द्या. बॉल खूप दूरवरती या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय जो पोहोचला गेलाय, त्यामुळे एक नवीन चेंडू जो जुना असणार आहे जो दिला जाणार आहे. किती सर ओव्हर तिसरी ना, त्यामुळे जुना चेंडू असणार आहे. कारण 2 षटकांपर्यंत आपण पाहिलेले आहे की चेंडू जर खराब जर झाला तर नवीन चेंडू असणार आहे. तेव्हा आपण अगोदरच जे सांगितलेलं आहे, त्यामुळे जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि मॅच बॉल जो आहे तो जर कोणी गेला असेल मॅच बॉल आणायला तर तो बॉल आला तर खूप बरं होईल. दुपारचं जलपान आपण पाहतोय पंचांचं जे चालू आहे, जलपानाबरोबर स्पर्धेवरती बारकाईने लक्ष आहे, सामन्यावरती बारकाईने लक्ष आहे, तिसऱ्या पंचांची भूमिका पार पाडायची आहे. खूप साऱ्या गोष्टी निश्चितप्रमाणे ज्या आहेत. चेंडू जर द्यायची वेळ आली तर तो कोणता चेंडू द्यायचा ह्याही गोष्टीची तुळजोड करावी लागते. या दरम्यान मात्र लॉंग ऑफला श्री ओ हो या दरम्यान पास स्वतःला सावरू शकला नाही. और चेरन लागोपाठचा दुसरा. धाबराका धावसंख्या आपण भाऊ लागोपाठचे 2 षटकार आलेत आणि उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू पाहक हा चेंडू डाळ जाताना पाहायला मिळालाय. 38 वरती धापलं की षटक क्रमांक 3 चालू असताना सामना क्रमांक सुद्धा 3 आहे. पराभूत असे दोन्ही संघ. पहिल्या सामन्यात पराभूत झालेला, दुसऱ्या सामन्यात पराभूत झालेला हा सामना क्रमांक 3 दोन्ही संघांचा आहे. पहिल्या सामन्यात शिवतेज संघाला पराभव स्वीकारावा लागला, दुसऱ्या सामन्यात शिवशाही संघाला पराभव स्वीकारावा लागला आणि आता आपण पाहतोय या सामन्यासाठी धडपड होताना आपल्याला जी पाहायला मिळते. कारण इथं जर पराभूत झाले तर पोचावा लागेल ते मात्र कॉलबॅकला. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय आमच्या मयूर मुरकुटे यांना मी धन्यवाद देईल, आमच्या तेजसला धन्यवाद देईल, आदिराज सरांना धन्यवाद देईल. यांच्या माध्यमातून इथे थँक्यू. इथं फलंदाज बाद झालेला आहे नैनेश, याच्या रूपाने मात्र फलंदाज बाद झाला. धाबराका धावसंख्या 38 धावा आहेत. पहिला फलंदाज बाद झालाय शिवतेज संघाचा. तर माझ्या कॅफेच्या माध्यमातून माझी जेवणाची व्यवस्था दुपारच्या सत्रात केली त्याबद्दल धन्यवाद मयूर सर. थँक्यू सर. एक फलंदाज बाद झाले. 38 धावा शिवतेज संघाच्या आहेत. शिवशाही आणि शिवतेज सामना चालू आहे. 3 जो मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलेला आहे. आपण पाहतोय इथे जिंकण्याशिवाय पर्याय नाही. आपण त्याची जी चर्चा करत होतो की इथे जिंकल्याशिवाय पर्याय नसणार आहे. कारण पहिल्या पराभव स्वीकारावा लागल्यानंतर याही सामन्यात जर पराभव स्वीकारावा लागला तर इथे
गोलंदाज तयार. नैनेशला परतावा लागला. अगदी स्लाइट कट निश्चितप्रमाणे तो झाला होता. हलक्यातने चेंडू यात्रामध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल स्वतः गोलंदाज. षटक क्रमांक 3 संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 38 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यात ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला जे पाहायला मिळेल ड्रिंक ब्रेक जो आहे तो आता 90 सेकंदाचा जो आहे तो मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र तो संपला जाणार आहे. ड्रिंक ब्रेक आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये जो संपला गेला आहे. काहींना भूक लागलेली आहे, काहींना भूक सहन होत नाही आणि काहींना किती जरी भूक लागली आणि समोर क्रिकेट असेल तर मग भूक एका बाजूला ठेवली जाते आणि फक्त क्रिकेटवरती लक्ष दिलं जातं. काहींचा स्वभाव असा आहे, काहींचं मन असं आहे आणि काहींना जेवण समोर आलं ना बाकी काही नसलं तरी चालेल, पहिलं पोट पाणी महत्त्वाचं असतं. म्हणजे काही लोक जगण्यासाठी खातात आणि काहींचा जन्मच खाण्यासाठी झालेला आहे. हा काही बऱ्याच जणांचा म्हणजे फरक निश्चितप्रमाणे आहे. जाऊ मैदानाच्या आत. हसी मजाक संपली. आता आपण ड्रिंक ब्रेकसुद्धा संपलाय आणि जाऊ मैदानाच्या आतमध्ये. निश्चितप्रमाणे या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार. स्त्री गोलंदाजीवरती तयार आहे. पाणी निघाला आहे. दरम्यान तो चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. चेंडू कव्हर केला गेला आहे आणि इथे चेंडूची फिकीपर्यंत घेतला. तब्बल 2 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाबलक 2 पुढे जाईल. धाबलक धावसंख्या 40 धावा. एक फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक 34 सुरू झाले. स्त्री आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो इथे गोलंदाजी करत आहे. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा हळूहळू या मैदानावरती जी वाढली जाते, कारण आज खूप ताकदीचे संघ इथं लढताना आपल्याला पाहायला मिळते. आणि यानंतरचा होणारा जो काही सामना असेल, पहिल्या सामन्यातला विजेता आणि दुसऱ्या सामन्यातला विजेता. इथे मात्र चेंडू आपण पाहतोय पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा मिस टाइम झाला. एक धावा आली. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि डायरेक्ट हिट
करता करता या दरम्यान अगदी फलंदाज सुद्धा पोहोचला गेलाय. 2 धावा आल्या. धापल्यावरती धावा संख्या 42 धावा आहेत. एक फलंदाज बाद आहे. 42-1 लॉस ऑफ 1 विकेट इन फॉर प्रोग्रेस. पहले बल्लेबाजी करते समय शिवते स्पोर्ट्स और फील्डिंग का फैसला किया था टॉस जीतने के बाद शिवशाही ग्रुप ने. पहले जीत के लिए भागदौड़ चल रही है दोनों टीम के बीच में. या दरम्यान गुडघा परत एकदा जमीन टेकवला जातोय. उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा एक टप्पा पडल्यानंतर चेंडूची उसळी घेतो ना त्याचा फायदा या दरम्यान घेतला गेला आणि नशीब बलबत्तर फलंदाजाचं इथे चेंडू डायरेक्ट स्टंपवरती लागला होता तो सुरक्षित होता. आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाजाचा आणि क्षेत्ररक्षक शिवशाहीचं मात्र नशीब बलबत्तर चेंडू यष्ट्यांना लागल्यानंतर स्टंपवरती लागल्यानंतर चेंडू खूप दूरवरती गेला नाही. नाहीतर अजून 1-2 धावसंख्येचा भुर्दंड हा भरावा लागला असता. चेंडूची टप्पा पडल्यानंतर जी काय उसळी आपण पाहतो ना मैदानाच्या बाहेर म्हणजे खेळपट्टीच्या बाहेर सर्कलच्या जवळपास त्याचा फायदा घेतला जातो फलंदाजांकडून. परत एकदा कव्हरला चेंडू क्या बात आहे. परफेक्ट शॉट. तिथे क्षेत्ररक्षण या दरम्यान लाजवाब असेल. एक धाव आली आणि एका धावसंख्येनंतर धाबळ्या पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 45 धावा आहेत. 45 रन आहेत. 45 रन आहेत जे आतापर्यंत बनवले गेलेत. एक बाद 45 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना 4थं षटक चालू असताना शिवते स्पोर्ट्स. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू शरीरावरती येऊ दिला. चेंडूची वाट पाहिली त्यानंतर चेंडू पूर्णपणे बिनविकेटला खेळलाय. यावेळेची फिकी खराब आहे पहा. अर्थात त्याचा फायदा घेतला नाही. फिकी यासाठी खराब की स्टंपपेक्षा खूप दूरवरती चेंडू जो फेकला गेला होता आणि फेकत असताना चेंडूची जी फिकी येणं गरजेचं आहे. एकतर तुम्हाला चेंडू अशा प्रकारच्या ग्रासच्या ग्राउंडवरती नॅचरल आउटफील्ड जे आपण पाहतो जे अशी समतल असल्यानंतर एक तर चेंडू तुम्हाला वन बाउन्स फेकावा लागतो किंवा चेंडू डायरेक्ट फ्लायटेड फेकावं लागतं. तो खूप उंची घेतलेला चेंडू असेल तर मग मात्र त्याचा भुर्दंड भोगावा लागतो. कारण क्रिकेट हे जे आहे ना टेनिस क्रिकेट हे बरंचसं फास्ट आहे. उंची घेऊन किंवा उंची असून चेंडू अजिबात फेकून चालत नाही आहे. त्याचा भुर्दंड भोगावा लागतो. षटक क्रमांक संपलं जाईल ते आता मैदानाच्या आतमध्ये. 4थं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापळेकर धावा संख्या 47 धावा आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. डेड बॉलचा इशारा. हा चेंडू सुरेख असेल. चेंडू डॉट गोलंदाजी बरोबर गोलंदाज आपण पाहतोय जो आलाय तो सनी राखपसरे आणि सनीचा पहिला चेंडू या दरम्यान डॉट जाताना पाहायला मिळतोय. सनी तयार. उजव्या हाताने मारा खाली पंचांच्या उजव्या हाताला पार करून सूर्यप्रकाशचा फटका या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू सुंदर ते अगदी खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगल येईल आणि एका सिंगल चिरपडी धाबलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 48 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. 48 धावा आहेत. गोलंदाज तयार. परत एकदा सनी. लो फुल टॉस हेच्या मॅचमधून आपण पाहतोय चेंडू मिड विकेटला तो खेळला गेला आणि इथं आपण पाहतो एक सिंगल येताना पाहायला मिळते. धाबा एकीकडे पुढे जाईल. धाबा फलकावरती धावा संख्या 49 49 रन स्कोर या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय इथे सनी राखपसरे आहे.
समोरच्या बाजूला फलंदाज आपण जर पाहिला तर उमेश आणि व्हाईट बॉल या दरम्यान संघाचा अर्धशतक पूर्ण, 50 धावा पूर्ण झाल्या शिवतेज संघाच्या. 50 रन. आणि या दरम्यान चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये थोडंसं अपयश आलं, परंतु फिकी लाजबा पाहायला मिळाली. त्यानंतर जे क्षेत्ररक्षकाची 2 धावा आल्या. धावप्रकार धावसंख्या 52 धावा आहेत. 52 लॉस ऑफ 1 विकेट. 52 धावा आहेत. एक गड्याच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना ते आता 5वं सनी रागपसरे याच्यावर आला. हा चेंडू सुरेख असेल. हा चेंडू सुरेख आहे. उमेशला या दरम्यान चेंडू समजू शकला नाही. यानंतरचे दोन्ही संघ रेडीला टॉससाठी लगेच यायचं आहे. टॉससाठी लगेच चला. दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब आणि शिवशंभ स्पोर्ट्स क्लब या दरम्यान चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक कव्हरला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडूचा जो केला गेला होता फलंदाजाने, 1 धाव आली. षटकावरचा क्षेत्ररक्षक तृतीय षटकामध्ये धावत पळत जाऊन पॉईंटला चेंडू कव्हर केला. 1 धाव आली आणि इथे काय सर आताच सांगा. नाही सर कळवतील, काय प्रॉब्लेम नाही. एकच धावे, त्यामुळे षटक संपल्याचा इशारा मात्र पंचांनी केला होता. त्यामुळे इथं दुसरी धाव तर नसणार आहे, फलंदाज बाद पण नसणार आहे. चेंडू डेड झाला आणि त्यानंतर एक सिंगल येताना आपल्याला जी फक्त पाहायला मिळाली होती. 53 धावा आहेत. 5 षटकं संपली गेलीत. आता शेवटचं षटक या दरम्यान अगदी टाकायचं बाकी असेल आणि शेवटच्या षटकासाठी मला वाटतं परत एकदा श्री गोलंदाजी मार्कवती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. 2 संघ पहा जे आता मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. एक शिवतेजचा संघ आपल्याला जो पाहायला मिळतोय, जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. शिवतेज संघाचे संघमालक जर आपण पाहिले तर आदरणीय संदीप शेठ निवृत्ती मोझे हे मात्र संघमालक आहेत. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर शिवशाही या संघाचे संघमालक जर आपण पाहिले तर या ठिकाणी स्वतः आदरणीय प्रतापभाऊ आप्पासो खांदवे शिवशा ग्रुपचे जे अध्यक्ष आहेत ते मात्र या ठिकाणी जे कळवत आहेत की हा संघ जो त्यांचा आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. इथे काय निर्णय घेतला जातोय आपण पाहू. इथे फलंदाजाला थोडीशी दमछाक निश्चितप्रमाणे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. काय निर्णय सर? नवीन फलंदाज येणार आहे मैदानाच्या आत. ओके चला, रिटायर झालेत. नवीन आलेल्या फलंदाजाचं डीजे शुभम लोणकरने स्वागत केले. फलंदाज इथं बाद नाही आहे, फलंदाज इथं षटकार नाही आहे, इथं मात्र चौकार नाही आहे, पण तरी मात्र डीजे वाजवला आहे. कारण एक फलंदाज रिटायर झाल्यानंतर दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो जातोय ना, तो नवीन फलंदाजाचं स्वागत केलं शुभम लोणकरने. थँक्यू. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत, म्हणजे एक अख्खं षटक जे बाकी आहे, जे मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळते. वेळ वाचणं गरजेचं आहे. चला ना, वेळ वाचवा. श्रीकांत सोमवंशी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. पंचांच्या डाव्या हाताला पार करून श्री तयार. इथे मात्र थोडासा मिसटाईम होतोय. चेंडू एक सिंगल या दरम्यान येईल. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न इथे मात्र केला गेला नाही. धाबलेक एकाने पुढे जाईल. धाबलेकवरती धावसंख्या 54 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. आणि इथं टार्गेट असेल कदाचित ते श्रीकांतच्या डोक्यामध्ये की 60च्या आतमध्ये धाबलेक थांबवायचा. 60पेक्षा जास्त धावा होऊ द्यायच्या नाहीत, हा कदाचित प्रयत्न असणार आहे तो श्रीचा. स्ट्राईकला आता महेश असा एक धाव घेतली नॉट ट्रकच्या बाजूला. इथे परत एकदा मिसटाईम झालेला चेंडू पोचला जाईल. काऊ करण्याला क्षेत्ररक्षक चेंडूवरती वारच्या वेगाने आलाय. एक धाव असेल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि इथे फलंदाज बाद. प्रसाद बाद.
नवीन फलंदाज विठ्ठल मोजे मैदानाच्या आतमध्ये जाणार आहे. ज्यावेळेस आमचा जन्म झाला त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्हाला कळायला लागलं त्यावेळेस आम्ही नतमस्तक झालो शिवजी समोर. त्याच्यानंतर आम्ही उच्चारायला लागलो, आम्हाला कळायला लागलं. ज्या व्यक्तीने आम्हाला समाजामध्ये स्वाभिमानाने गर्वाने फिरायला शिकवलं ते होते आमचे गुरुजी. निश्चितप्रमाणे आम्हाला पाहायला मिळाले. शाळेमध्ये शिकत असताना ज्या राजाने आम्हाला स्वराज्य निर्माण करून दिलं त्या राजाची महती आम्हाला कळले गेली. त्यानंतर आम्हाला कळले गेले छत्रपती शिवाजी. त्याच्यानंतर आम्हाला कळलं गेलं की या स्वराज्यासाठी आपला देह मात्र ज्यांनी अर्पण केला ते स्वराज्याचे असणारे मात्र संरक्षक जे आहेत ते धर्मवीर छत्रपती संभाजी. आणि आता तरुणांना वेड लागले त्याचं नाव आहे पबजी. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सुंदरता खेळण्याचा प्रयत्न पाहायचा असेल आणण्याचा प्रयत्न केला गेला होता. क्षेत्ररक्षक मारायच्या वेगाने आलाय. धाबाची संधी असेल. इथं 2 धाबा आहेत. धाबा 2 ने पुढे जाईल. धाबा फलकावरती धाबा 57 धाबा 57 57 वरती धाबा लागे. अजूनही बरेचसे चेंडू आपण पाहतोय या षटकातले जे बाकी असणार आहेत. शेवटच्या षटकातले अजूनही 3 चेंडू जे बाकी. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू. आपण पाय मैदानाच्या आतमध्ये उन्हाची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात आहे. हीट मोठ्या प्रमाणात वाढली गेली त्यामुळे थोडीशी दमछाक होताना खेळाडूंची आपल्याला जे पाहायला मिळते. आणि दम याच्या बाबतीत जर आपण चर्चा जर केली तर प्रमाणापेक्षा अपेक्षापेक्षा जास्त काम आपण केलं. फुल टॉस चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या हातात. झेल फलंदाज महेश बाग. थँक्यू. सनी मंजळे यांनी घेतलेला मात्र झेल आहे. महेश मुजे या दरम्यान जो बाद तर महेश मुजेच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला काही करा. हां शुभम खांदवे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दम याच्याबद्दल आपण चर्चा करत होतो. काहींना दम बिर्याणी आवडती ही आमची गोष्ट. प्रमाणापेक्षा जास्त काम केलं की नवनाथ काकडे साहेब दम लागतो माणसाला. पण आपल्या शरीरापेक्षा आपल्या प्रमाणापेक्षाही चांगलं काम करायला दम असावा लागतो. की देखिए जरा किसमें कितना है दम. दम असणं नेहमी चांगलं पण दम लागणं सगळ्यात वाईट. क्रिकेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या चेंडूवरती फलंदाज इथं धावबाद होताना पाहायला मिळालाय. धक्का क्रमांक बसला जाईल तो आता 4था. 1 डाव संपला. 57 झाल्यात. 58 बनवायचे आहेत.
या ठिकाणी शिवतेजने 57 धावा फलकावरती बनवलेले आहेत. शिवशाहीला 58 धावा विजयासाठी पाहिजेत. या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. आजचा उत्तर शोर कर्नाटकचा चौथा दिवस या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय सुंदररित्या या ठिकाणी पूर्ण स्टेडियम हे प्रेक्षकांनी भरून गेलेलं आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी 5 गॅलरीचं नियोजन या ठिकाणी मंडळाने केलेलं आहे. तरी सर्वांना उत्तर शोक कर्नाटक पर्व दुसरे 2021 सुंदर असं नियोजन या ठिकाणी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. या ठिकाणी शिवशाहीचे ओपनर फलंदाज ग्राउंडमध्ये जाताना सनी रागपसरे, किशोर गायकवाड. या ठिकाणी चालू सामना शिवतेज वर्सेस शिवशाही स्पोर्ट्स. या ठिकाणी शिवशाहीला जिंकण्यासाठी 58 धावाची आवश्यकता. पाहूया शिवतेजच्या वतीनं गोलंदाजी करण्यासाठी कोण येतंय. या ठिकाणी ते सतीश मोजे. वैयक्तिक पहिलं तर संघाचं पहिलं षटक घेऊन येतात ते सतीश मोजे. स्ट्राईकला खेळते सनी रागपसरे. नॉन स्ट्राईकला आहेत ते किशोर गायकवाड. जिंकण्यासाठी शिवशाही संघाला 58 धावाची आवश्यकता. या ठिकाणी यानंतर होणारा सामना शिवशंभू वर्सेस दादाची वस्ती. दोन्ही कर्णधारांना विनंती की या ठिकाणी टॉन्च करण्यासाठी माईकशी संपर्क साधायचा. यानंतर होणारा सामना दादाची वस्ती वर्सेस शिवशंभू. पुढचा चेंडू, पहिला चेंडू या ठिकाणी व्हाईट. संघाचं व्हाईटच्या स्वरूपात या ठिकाणी खातं खुललेलं आहे. धावा फलकावरती धावा आहेत ते 1. बॉलिंग मार्चवरती सतीश मोजे. पुढचा चेंडू हुक मारलेला असं आपण पाहूया. या ठिकाणी सीमारेषेच्या पार. धाव संकेत 6 ने भर. या ठिकाणी 6 ने धावसंख्या वाढली. धावसंख्या आहेत त्या 7. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच ठिकाणी मारलेला चेंडू पाहूया सीमारेषेच्या पार. या ठिकाणी लगातार 2 षटकार सनी रागपसरेच्या बॅटमधून.
डॉट स्वरूपात पुढचा चेंडू. धावा फलकावरती धावा आहेत त्या 13. या ठिकाणी यानंतर होणारा सामना शिवशंभो वर्सेस दादाची वस्ती. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की ताबडतोब या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. या ठिकाणी टाईम कमी आहे. यात भरपूर मॅच या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. तरी विनंती आहे दोन्ही संघांना कर्णधारांना की ताबडतोब या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं आहे. नाहीतर या ठिकाणी 4 ओव्हरची मॅच खेळवली जाईल याची संघाने नोंद घ्यायची. सुंदर या ठिकाणी मारलेला सीमेरेषेच्या पार. धावसंख्या 4 वाढ. धावसंख्या धावा फलकावरती ती 17. षटक चालू आहे ते पहिलं. षटक चालू आहे ते पहिलं. अतिशय महागडं षटक या ठिकाणी सतीश मोजेचं. पुन्हा या ठिकाणी मारलेला चेंडू. एकच धावा समाधान मारावं लागते सनी रागपसरेला. धावा फलकावरती धावा आहे ते 1 षटकानंतर 18. बिनबाद 18. शिवशाहीला या ठिकाणी जिंकण्यासाठी 58 धावाचं लक्ष दिलं ते शिवतेज स्पोर्टने. यावरती वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक घेऊन आला आहे तो नैनेश धुमाळ. धावा फलकावरती धावा आहे ते 18. बिनबाद 18. स्ट्राईकला खेळतोय सनी रागपसरे. नॉन स्ट्राईकला आहे तो किशोर गायकवाड. अशी ते सुंदर फलंदाजी या ठिकाणी दोन्ही करताना. सनी रागपसरेच्या बॅटमधून सुंदर असे शॉट आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेताना. पहिला चेंडू नैनेश धुमाळ. हुक स्वरूपात मारलेला पाहूया या ठिकाणी झेल होतोय का. झेल पा या ठिकाणी सनी रागपसरे झेल पा. अरे प्रेमाचा रंग दिसला शिवशंभो. पाहिजे या गाण्यासाठी. शिवशंभोच्या कर्णधाराने या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. दादाचे वस्तीचं कर्णधार या ठिकाणी येऊन आलेले आहेत. तरी सर्व या शिवशंभो यांचे कर्णधार या ठिकाणी यायचे. पहिला झटका या ठिकाणी शिवशाही स्पोर्टला सनी रागपसरेच्या स्वरूपात. सनीची जागा घेण्यासाठी आलाय तो शुभम शेळके. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय शुभम शेळके. पुढचा चेंडू नैनेश धुमाळचा. स्ट्राईकला आलाय तो किशोर गायकवाड. नॉन स्ट्राईकला आहे तो शुभम शेळके. धावा फलकावरती धावा आहेत त्या 18. एक बाद 18. डॉट बॉल. कुठली धाव नाही. शिवशंभोला या ठिकाणी विनंती आहे कर्णधाराला की ताबडतोब या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी नैनेश धुमाळची.
डॉट स्वरूपात या ठिकाणी चेंडू, कुठली धाव नाही. धावा फलकावरती धावा आहेत त्या 1 बाद 18. सुंदर अशी गोलंदाजी नैनेश धुमाळची पाहायला मिळते. पुढचा चेंडू गॅपच्या दिशेने खेळलेला चेंडू पाहूया सीमारेषेच्या पार. धाव संख्येत 4 ने भर. धाव संख्या धावा फलकावरती आहे त्या 22. पुढचा चेंडू जोरदार अशी अपील पाहूया या ठिकाणी पंचांनी फेटाळून लावली. 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 22. 1 बाद 22 धावसंख्या. क्रीजवरती खेळतात ते शुभम शेळके, किशोर गायकवाड. अतिशय सुंदर या ठिकाणी किशोर गायकवाड बॅटिंग करतोय. सुंदर गोलंदाजी बी या ठिकाणी नैनेश धुमाळची. अतिशय सुंदर या ठिकाणी गोलंदाजी करताना नैनेश धुमाळ. आपल्या षटकामध्ये 4 धावा या ठिकाणी त्यांनी खर्च केलेले आहेत. पुढचं षटक घेऊन आलाय तो काका मोजे. वैयक्तिक पहिलं तर संघाचं 3रं षटक घेऊन आलं तो काका मोजे. पाहूया आपल्या संघाला या ठिकाणी कशा या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी वारंवार विनंती करत आहेत. तरी दादाच्या वस्तीचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. शिवशंभूला विनंती की ताबडतोब कर्णधार यायचे. मनसेचे उपाध्यक्ष गणेश खांदवे. धावसंख्या 23. धाव फलकावरती धावसंख्या आहे ते 23. या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी गणेश खांदवे. रिव्ह्यू दीपक खांदवे व दिनेश निंबाळकर. आपणास विनंती की या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी जायचं आहे. या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड अंपर आमचे त्या ठिकाणी काम पाहतात. या ठिकाणी थर्ड अंपरचा इशारा नॉट आउट. या ठिकाणी शिवशंभूने नाणेफेक जिंकून फलंदाजी क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. शिवशंभूने नाणेफेक जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पुढचा चेंडू काकाचा. या ठिकाणी हुक मारण्याचा प्रयत्न पाहूया. पार जातोय का. षटकार. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या धाव फलकावरती 29. 1 बाद 29. षटक चालू आहे ते 3रं. बॉलिंग मार्चवरती आहे तो काका मोजे. स्ट्राईकला खेळतोय किशोर गायकवाड. नॉन स्ट्राईकला आहे शुभम शेळके. फलकडे धाव आहेत ते 29. या ठिकाणी 1 धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावा फलकावरती 30. 1 बाद 30. यानंतर होणारा सामना शिवशंभू वर्सेस दादाची वस्ती. या ठिकाणी शिवशंभूने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे.
पुढचा चेंडू शुभम हुक मारण्याचा प्रयत्न होतो, परंतु त्या ठिकाणी बीट झालाय. धावा फलकावरती धावा आहेत त्या 30. शिवशाहीला पहिला झटका या ठिकाणी सनी रागपसऱ्याच्या स्वरूपात या ठिकाणी बसला होता. त्यानंतर क्रीजवरती किशोर गायकवाड व शुभम शेळके अतिशय सुंदर या ठिकाणी बॅटिंग करताना आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेताना. धावसंख्येत 1ने भर. धावसंख्या धावफलकावरती येऊन पोचली ती 31. षटक चालू ते 3रं. बॉलिंग वरती आहे तो काका मोजे. स्ट्राईकला किशोर गायकवाड. दिवसातला 3रा सामना या ठिकाणी खेळला जात आहे. उंचावर मारलेला पार षटकाचा इशारा. या ठिकाणी 18 चेंडूमध्ये 21 धावा या ठिकाणी बनवायच्यात. धावसंख्या झाल्या त्या 37. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 37. 18 चेंडू 21 धावा या ठिकाणी विजयासाठी बनवायच्यात. या मध्यंतर ड्रिंक टाईम. कुणाल वाघमारे या ठिकाणी सुंदर ड्रिंक गाडी त्या ठिकाणी घेऊन येताना. मंडळाच्या सहकार्यामध्ये खूप असा सिंहाचा वाटा या ठिकाणी त्यांचा. आमचे सर त्यांना काय म्हणतात, टायगर अभि जिंदा आहे. टायगरसारखं काम त्या ठिकाणी करतोय तो संघासाठी. यानंतर अजून 4 सामने या ठिकाणी खेळवले जाणार आहे. पंच या ठिकाणी अजून 4 सामने यानंतर खेळवले जाणार आहे, याची नोंद घ्यावी. राजा उत्तरेश्वर तरुण मंडळ आयोजित उत्तरेश्वर करंडक शाबाज शेख या ठिकाणी सुंदर असं ड्रिंक व्यवस्था त्यांच्याकडून खेळाडूंना पाहायला मिळते. यानंतर अजून 4 सामने या ठिकाणी खेळवले जाणार आहे. याचे खेळाडूंनी व पंचांनी नोंद घ्यायची आहे. धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या 37. 18 चेंडूमध्ये 21 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत विजयासाठी शिवशाही संघाला. पाहूया बॉलिंग मार्चवरती या ठिकाणी कोण येते. वैयक्तिक पहिलं तर संघाचा 4थं षटक घेऊन आलाय तो अविनाश मोजे. पाहूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी या ठिकाणी करतोय. या ठिकाणी माननीय पिंटू सस्ते, आपण या ठिकाणी आलात, आपलंही मनपूर्वक स्वागत. उत्तरेश्वर करंटक, लोगोचा राजा उत्तरेश्वर करंटक पर्व 2. अतिशय सुंदर या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळतंय. धावसंख्येत 1ने वाढ. धावसंख्या धावफलकावरती 38. 1 बाद 38. बॉलिंग मार्चवरती आलाय तो अविनाश मोजे. स्ट्राईकला खेळतोय किशोर गायकवाड.
नॉन स्ट्राईकला शुभम मोजे, शुभम शेळके. पुढचा चेंडू, धावसंख्या आहे धाव फलकावरती 38. या ठिकाणी झेल सुटलेला आहे सीमारेषेच्या पार. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या झाली ती धाव फलकावरती 42. पहिला झटका या ठिकाणी शिवशाहीला बसला होता. त्यानंतर जे फलंदाज क्रीजमध्ये खेळत आहेत अतिशय सुंदररित्या या ठिकाणी बिटवीन द विकेट दोघं विजयाच्या दिशेने नेताना. धावसंख्येत एक ना पुन्हा वाढ. धावसंख्येत एक ने भर. धावसंख्या धाव फलकावरती 43. एक बाद 43. या ठिकाणी फ्री या ठिकाणी फ्री हिट. 15 बॉल 10 रनाची आवश्यकता. 15 चेंडूमध्ये 10 या ठिकाणी शिवशाही संघाला करायच्यात. धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ. धावसंख्या धाव फलकावरती येऊन पोहोचतात त्या 48. 14 चेंडूमध्ये 10 रनाची आवश्यकता. ओ या ठिकाणी दुसरा झटका शुभम शेळकेच्या स्वरूपात. स्लिंग बोल्ड झालाय तो. 13 चेंडूमध्ये 10 धावाची आवश्यकता. असे सुंदर गोलंदाजी अविनाश मोजेची. धावा फलकावरती धावा आहेत 48. तेरा चेंडू 10 धावाची आवश्यकता शिवशाहीला जिंकण्यासाठी. शुभमची जागा घेण्यासाठी गेलाय तो श्रीकांत सुमवंशी. पाहूया संघाला आपल्या कशा पद्धतीने विजयाच्या दिशेने नेतोय. स्ट्राईकला आहे तो श्रीकांत. नॉन स्ट्राईकला आहे तो किशोर गायकवाड. सुंदर अशी बॅटिंग करतोय किशोर गायकवाड. ओपनर फलंदाज या ठिकाणी अजून खेळतोय. पुढचा चेंडू गॅपच्या दिशेने मारल्या. पाहूया त्या ठिकाणी सीमारेषेच्या पार. धावसंख्या 4 ने वाढ. मंगेश ऋषी या ठिकाणी 52 धावा फलकावरती झालेल्या आहेत. शिवशाही संघाला या ठिकाणी 6 धावाची आवश्यकता. जिंकण्यासाठी 6 धावा करायच्यात. बॉलिंग मार्चवरती वैयक्तिक दुसरं तर संघाचं 5वं षटक घेऊन आला तो नैनेश धुमाळ. स्ट्राईकला किशोर गायकवाड. नॉन स्ट्राईकला श्रीकांत सूर्यवंशी. जिंकण्यासाठी 6 धावाची आवश्यकता. नैनेश धुमाळ या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावताना. धावा फलकावरती धावा आहेत त्या 52. अजून 6 धावाची आवश्यकता.
उंचावून मारायला चेंडू पाहूया त्या ठिकाणी झेल होतोय का. झेल झालाय. किशोर गायकवाड या ठिकाणी बाद. मंगेश ऋषी या ठिकाणी तिसरा झटका शिवशाही संघाला. किशोर गायकवाड हा ओपनर फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो निलेश चव्हाण. धावफलकावरती धावा आहेत त्या 52. जिंकण्यासाठी 6 धावाची आवश्यकता. बॉलिंग मार्चवरती आहे तो नैनेश धुमाळ. पुढचा चेंडू गॅपच्या दिशेने मारलेला पाहूया. या ठिकाणी क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या पार. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या 56. या ठिकाणी हा सामना संपल्यानंतर शिवशंभो संघाला विनंती की या ठिकाणी क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचं आहे. सीमारेषेच्या पार सुंदर असा शॉट आणि शिवशाही संघाने या ठिकाणी मॅच जिंकलेली आहे. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मुलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची. या ठिकाणी क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचंय पुढच्या संघाने. परवाबी कुणाची. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिली जाते ती श्रीकांत सूर्यवंशी. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ठरला तो श्रीकांत सूर्यवंशी. त्यांना विनंती की या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आहे. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी अविनाश मोजे उद्योजक व या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे शिवशंभो स्पोर्ट्स संघ. यानंतर 4 सामने खेळवले जायचे आहेत. आपला विनंती की या ठिकाणी क्षेत्ररक्षण ग्राउंडमध्ये